हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे किड्स टिफिन सीरीज मधली लास्ट रेसिपी, ती म्हणजे रवा ब्रेड टोस्टची रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। रवा ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक बॅटर तयार करून घेतलं। तर बॅटरसाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 10 रुपयाचं जे डब्यावाला दही मिळतं ते दही मी टाकून घेतलं पूर्ण, आणि त्याच डब्यामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढं पाणी सुद्धा या बॅटरमध्ये टाकून घेतलेलं आहे। सर्व जिन्नसला चांगलं मिक्स करून घेतलं आणि या बॅटरला रेस्टसाठी ठेवलं, म्हणजेच रवा फुलला पाहिजे म्हणून 10-15 मिनिटासाठी याला साईडला ठेवून घेतलं। 10-15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रव्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती चांगली घट्टसर अशी झाली होती। आता मी याच्यामध्ये 1 चमचा भरून गार्लिक पावडर, 1 चमचा भरून ऑरिगॅनो आणि 1 चमचा भरून चिली फ्लेक्स टाकून घेतलं। हे तिन्ही पदार्थ आपल्याला डीमार्टमध्ये आरामात मिळतात किंवा किराणा शॉपमध्ये सुद्धा मिळतात। आता मी बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। आता सर्व जिन्नस जे आहे ते या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे। मग मी ह्याच्यामध्ये वेजीस टाकून घेणार आहे। मुलांसाठी डब्याला बनवत आहोत म्हणून वेजीस ह्याच्यामध्ये नक्कीच ॲड करा। बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, किसून घेतलेला गाजर घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतली होती। तर ढोबळी मिरची मी 2 चमचे घेतली होती, त्याचबरोबर 2 चमचे किसलेलं गाजर घेतलेलं होतं आणि एक छोटासा कांदा घेतला होता। कांद्याला एकदम बारीक चॉप करायचा आहे। तुम्हाला इथे बीटरूट ॲड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, मक्याचे दाणे सुद्धा तुम्ही ते ॲड करू शकता। आता या सर्व जिन्नसला एकदा मिक्स करून घेतलं। बॅटर इथे रेडी झालेलं आहे पूर्णपणे। आता हे जे बॅटर आहे ते मी ब्रेडच्या स्लाइसवरती लावून घेणार आहे। जसं आपण चीज स्प्रेड करतो किंवा बटर लावून घेतो ब्रेडवरती, तसंच हे बॅटर जे आहे ते जनरसली सर्वीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। असेच मी सर्व जे ब्रेड आहे त्याच्यावरती बॅटर लावून घेतलं होतं। तवा मी बाजूला गरम करायला ठेवलाच होता। तव्यावरती मी बटर टाकून घेतलेलं आहे। बटर इक्वली सर्वीकडे पसरवून घेतलं। त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरतीच मी हे जे ब्रेडचे स्लाइसेस आहेत ते तव्यावरती ठेवून घेतलेले आहेत। तर इथे मी 4 ब्रेडच्या स्लाइसेसला हे रव्याचं बॅटर लावून घेतलं होतं आणि ह्यांना मी पूर्ण 5 मिनिटे एकदम स्लो फ्लेमवरती असेच एका साईडनी शेकवून घेतलं आहे। त्याच्यानंतर मी 5 मिनिटांनंतर बरोबर ब्रेडची साईड पलटी करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 5 मिनिटे शेकवून घ्यायचं आहे। थोडंसं मी तेल सोडलेलं आहे, तेल किंवा तूप किंवा बटर तुम्ही काहीही सोडू शकता याच्यामध्ये। 5 मिनिटं मंद आचेवरती ह्याला चांगलं शेकवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हा रवा ब्रेड टोस्ट इथे रेडी झालेला आहे। एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असा खायला लागतो। गरमागरम खायला तर एकदमच मस्त लागतो आणि तुम्ही मुलांना डब्यासाठी द्याल तर त्यांना सुद्धा हे खूप आवडेल खायला। आता मी या रवा ब्रेड टोस्टला त्रिकोणी शेपमध्ये कट करून घेतले आहे। एका ब्रेडचे 2 स्लाइसेसमध्ये मी याला कट करून घेतलं। तुम्हाला जर का ह्याला आणखीन खरपूस भाजायचं असेल तर तुम्ही भाजू शकता। याला तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा टोस्ट करू शकता, खाण्यासाठी एकदम उत्तम लागतं। हे रवा ब्रेड टोस्ट तुम्ही सुद्धा खाऊ शकता, मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। हे रवा ब्रेड टोस्ट खाण्यासाठी एकदम हेल्दी सुद्धा आहेत आणि पोटभरीचं सुद्धा आहे। तर तुम्हाला माझी ही रवा ब्रेड टोस्टची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि माझ्या या 6 किड्स टिफिन सिरीजच्या रेसिपीज मी तुम्हाला शेअर केल्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या त्या मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।